सर्व मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका. अगदी मुंबईसारख्या शहरात, ठाण्यात, वसई विरारला, अगदी पुण्यात म्हणा, महाराष्ट्रभर रिक्षा परमिटचा गोंधळ आहे. हा स्थानिकांचाच व्यवसाय. प्रथम आता एक करायचं आहे, पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या बेकायदेशीरच चालतात, बेकायदेशीर घुसखोरी आहे. आणि हे ऑनलाईनवाले जे आहेत, रॅपिडो असून द्या, कोण बी असून द्या, हे सुद्धा बेकायदेशीर आहेत. प्रत्येकानं आता मराठी माणसांनी आपल्या हातातला व्यवसाय, अगदी मुंबईसारख्या शहरातून, ठाण्यातून सगळा मराठी टक्का कमी झालेला आहे. प्रत्येकानं एकच काम करायचं आहे की रिक्षाचं, टॅक्सीचं परमिट हे काढायचं आहे. हा स्थानिकांचा व्यवसाय आहे आणि ऑनलाईनला कुठलीही गाडी जोडायची नाही. रिक्षा टॅक्सीला हे तुम्हाला मीटरला शासन भाडं ठरवून देतो. आणि जे पर्यटक परवान्याचे जे आहेत, ज्यांना कुठलाही स्थानिक व्यवसाय करायची परवानगी नाही, नव्हे करता येत नाही, त्या माफियानी, गुंडांनी हे चालवलेलं आहे. मराठी लोकांनी तर पर्यटक परवान्याची गाडी घेण्यापेक्षा त्यांनी काळी पिवळी टॅक्सी घ्या, 4 सीटची घ्या, 6 सीटची घ्या, फुल कॅब घ्या, पण रिक्षा टॅक्सी घ्या. महिलांनी सुद्धा पुढं आलं पाहिजे. महिलांच्यासाठी सुद्धा रिक्षा आणि टॅक्सी, मोटर कॅब हे परवाने मिळतात आणि त्याचा अबोली कलर आहे. हे मात्र लक्षात ठेवा. हा स्थानिकांचा व्यवसाय आहे, सुशिक्षित बेरोजगारांचा व्यवसाय आहे. आणि आपण मराठी लोक चुकी करतोय म्हणून इथं वाहतूक व्यवस्थेत घोटाळा सगळा झालेला आहे. मुंबई, ठाण्यासारख्या ठिकाणी तर एवढी बेकारी कंडिशन झालेली आहे. त्याला अधिकारी लोक, RTOवाले म्हणा, वाहतूकवाले, हे पैसे छापण्यात दंग असतात. कुठला 15 वर्षाचा दाखला सवनं बघत नाही. ते UPचं लायसन असलं, बिहारचं लायसन असलं तरी देतात. त्याला त्याचा गाडी नंबर काय, त्याला भौगोलिक परिस्थिती माहिती आहे का नाही, त्या कुठल्याही गोष्टी न बघता हे सगळे त्यांनाही करतात. तर आता मराठी लोकांनी एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जर त्या ओला कोलाला पळवायचं असेल आणि परप्रांतीय, परप्रांतीय म्हणतोय, यांना जर आपण धक्का द्यायचा असेल तर प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं परमिट काढायचं, स्वयंरोजगार करायचा. तुम्हाला नोकरी लागली की मग तुम्ही ते परमिट सरकारला जमा करा जावं. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. पण मराठी लोकांनी पुढं आलंच पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त जेवढा शेअर करता येईल तेवढा करा. आणि प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं परमिट हा स्वयंरोजगार आहे, आपला हक्काचा रोजगार आहे. आणि आपण जाणार कुठं हेही प्रत्येकानं लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागत नाही, कामधंदा लागत नाही, तोपर्यंत रिक्षा टॅक्सी चालवा ना. तुम्हाला सहज तुम्हाला लायसन बिलला मिळतो, परमिट मिळतात. RTOला गाडी तुम्ही कुठलीही घेऊ शकता. तुम्ही रिक्षा घ्या, टॅक्सी घ्या, पण स्वयंरोजगार करा. आपल्या हक्काचा व्यवसाय ह्याच्यात